नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 27. सिद्धपुरुष. 21. पहाटेच्या प्रशांत समयी दव पडत असता त्याचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, परंतु उजाडल्यावर पाहिले असता झाडावरची फुले प्रफुल्लित व विकसित झालेली दिसतात. त्याप्रमाणे सिद्धपुरुषांजवळ असलेले सामर्थ्य गुप्त असते, पण त्यांच्या सहवासात गेलेल्या माणसांचे हृदय प्रेमाने भरून जाऊन त्यांचे चेहरे प्रफुल्लित झालेले दिसून येतात. 22. डोक्याला टक्कल असलेला मनुष्य जसा बाहेर जाते वेळी केसाचा टोप डोक्यावर चढवतो आणि जरुरी नसेल त्यावेळी काढून ठेवतो, त्याप्रमाणे मुक्त पुरुष कामापुरता देहाचा उपयोग करतो. एरवी त्यापासून तो अलिप्त असतो. 23. नाटकात काम करणाऱ्या नटाने स्त्री वेश धारण केला तरी आपण पुरुष आहोत हे जसे तो क्षणभरही विसरत नाही, त्याप्रमाणे सत्पुरुष जगात वावरत असता आपण स्थूल, सूक्ष्म व कारण या 3 देहांविरहित सच्चिदानंद रूप असल्याचे कधीच विसरत नाहीत. 24. कावळा जसा एकच बुबुळ दोन्ही डोळ्यात फिरवितो, तद्वत सत्पुरुष ज्ञानदृष्टीच्या योगी करून हवे तेव्हा रूपातीत सृष्टीत आणि हवे तेव्हा रूपमय सृष्टीत वावरत असतात. 25. ज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुषाची विषयतृष्णा नष्ट होते. कर्मे केल्या वाचून इंद्रियांच्या सर्व इच्छा त्याच्या आपोआप पूर्ण होतात. तो आपणामध्ये जग व जगामध्ये आपण असल्याचे सतत स्मरण ठेवून केव्हाही स्वसुखामध्ये निमग्न राहतो. 26. सरोवरात शेवाळ व कमळ ही दोन्हीही असतात, परंतु शेवाळ पाण्याला चिकटून असते आणि कमळ पाण्यापासून अलिप्त असते. त्याप्रमाणे अज्ञानी व ज्ञानी हे जगात वावरताना सारखेच दिसतात, परंतु अज्ञानी विषयांना चिकटून असतो आणि ज्ञानी विषयांपासून अलिप्त असतो. 27. सुकलेला भोपळा जसा पाण्यात टाकला असता बुडत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जगातील सर्व व्यवहार करीत असताही कधीच सुखदुःखाने लिप्त होत नाहीत. ते बालकाप्रमाणे गुणदोषरहित असतात. त्यांची दृष्टी इतकी सूक्ष्म असते की अनेक वेळा पाहून सुद्धा सामान्य माणसाच्या लक्षात जे येत नाही ते एकदाच पाहून देखील नेमके त्यांच्या लक्षात येते. त्यांची आंतरिक तळमळ पूर्ण नाहीशी झालेली असते, त्यामुळे त्यांची सदा अचलावस्था असते. 28. ज्ञान झाल्यावरही गुरूंच्या कृपेने आपणास ज्ञान झाले म्हणून ज्ञानी पुरुष गुरूंचे सतत स्मरण राखतात. विषय 28. ब्रह्मानंद. 1. सदा मन विषयात गुरफटून राहणे हा प्रपंच. विषयांपासून मनास परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे हा अभ्यास आणि मनाला विषयासक्तीपासून सोडविणे हा परमार्थ होय. प्रपंचात सुखाचा भास असतो, अभ्यासात तळमळ असते, परमार्थात फक्त एक आनंदच असतो. 2. कित्येक जण म्हणतात की माझ्या मनाला समाधान नाही. पुष्कळ तीर्थव्रते दानधर्म केले, परंतु त्यापासून काहीच फायदा नाही. पण जेथे मार लागलेला आहे तेथे आयोडीन न लावता किंवा ज्या ठिकाणी घाय झाला आहे त्या ठिकाणी मलम न लावता भलते ठिकाणी जर लावले तर
त्यापासून परिणाम होणार कसा? त्याप्रमाणे मनाचे समाधान आत्मानंदात आहे, पण तो अनुभव येण्यासाठी मन स्थिर झाले पाहिजे. मनाला स्थिर करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधल्याप्रमाणे आहे, तेव्हा कसे जमणार? याबद्दल कोणी चिंता करायला नको. प्रथम गुरुला शरण जाऊन मार्ग विचारून घ्यावा आणि मन वस्तूकडे धाव घेऊ लागले की त्याला गुरुने सुचविलेल्या खुणेकडे लावण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे दिवसेंदिवस मन हळूहळू स्थिर होत जाईल. मनाचा चंचलपणा परिपूर्ण नाहीसा झाला की मन आत्मानंदात निमग्न होते. त्यावर समाधान केव्हाही भंग पावत नाही. 3. बेडूक सदा कमळापाशी असतो, पण त्यातील मकरंद घेण्यापेक्षा तो कमळाच्या बुडाचा चिखल खातो. गोचिड निरंतर गायीच्या कासेजवळ असते, पण त्यामधील दूध सेवन न करता ते बाजूचे अशुद्ध सेवन करते. त्याप्रमाणे अवीट आनंदाचा कंद आत्माराम हृदयात वसत असून मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करून सुखाच्या अपेक्षेने विषयांच्या मागे लागतो. 4. प्रत्येक मनुष्य सुखाच्या अपेक्षेने दिसेल ती वस्तू गोळा करीत असतो, पण सुख घेण्याचे वर्म माहीत नसल्यामुळे त्याला सदा अतृप्तच राहावे लागते. केळ्यातील गाभा, आंब्यातील रस, फणसातील गरे जतन करण्यासाठी जशी साल ही उपाधी आहे, तद्वत खऱ्या सुखाची, अखंड आनंदाची जग ही उपाधी आहे. गुरुकृपेने ही उपाधी जेव्हा बाजूला सारली जाते, तेव्हा मनुष्य खऱ्या सुखाचा भोक्ता होतो. 5. गाढ निद्रा आणि आत्मानुभव यातील फरक. निद्रेमध्ये जगाचा विसर पडतो, परंतु आनंदाचा अनुभव येत नाही. आत्मानुभवात जगाचा विसर पडतो आणि आनंदाचा अनुभवही येतो. त्यामुळे आत्मानुभवी पुरुष खाणे, पिणे, पाहणे, ऐकणे, वास घेणे, बोलणे, चालणे, देणे, घेणे इत्यादी व्यवहार करीत असताही अकर्ता असतो. 6. परमेश्वराचा आनंद इतका निर्मळ आहे की त्याला बाहेरच्या कोणत्याही वस्तूचा किंचित देखील अडथळा सहन होत नाही. झोप घेणे म्हणजे परमेश्वराचा आनंद भोगणेच होय. एखाद्या वेळी रात्री मुलाबाळांसाठी जरी बारीकसा दिवा लावला तरी त्याला आड म्हणून काहीतरी आपण लावित असतो. विचार हा पण एक अडथळाच आहे. जोवर विचार सुरू असतात तोवर झोप लागत नाही. परमेश्वराचा आनंद आपले श्रम परिहार करीत असल्याने ज्या दिवशी झोप लागत नाही त्या दिवशी अंगात हुशारी वाटत नाही. एकंदरीत परिपूर्ण निश्चिंततेच आनंदाचा अनुभव येतो. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करून मन निर्विषय बनविल्यावर मात्र कोणत्याही परिस्थितीत ब्रह्मानंदाचा उपभोग घेता येतो. या स्थितीत श्रमाची कल्पना पूर्ण मावळून जाते. 7. जाई, जुई, मोगरा, चाफा इत्यादी सुवासिक फुलांच्या कळीमध्ये वास गुप्तपणे असतो. कळी फुलली की त्याचा सुवास चहूकडे दरवळतो. तेने करून वातावरण आल्हाददायक होते. तद्वत प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी गुप्तपणे ब्रह्मानंदाचा वास असतो. सद्गुरु कृपेने साधकाचे हृदय कमळ फुलल्यावर म्हणजे चित्त शुद्ध झाल्यावर तो ब्रह्मानंद प्रगट होतो. त्यावर त्या व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या लोकांचे हृदय आनंदाने भरून जाते. अर्थात संसार दुःखाचा विसर पडतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.